म्हणजे इच्छा पाहिजे मनापासून, तर माणूस विकास करू शकतो. आता इच्छा नसेल तर कोण काम करणार? आपल्या इथे जोडी आहे भिका भीमाची. कोणीतरी इथे बोललं छोटा भाऊ मोठा भाऊ खड्ड्यांचे पैसे वाटून खाऊ. पण आपल्या भाऊने सांगितलंय, विश्वास भाऊने सांगितलंय, ना खाने दूंगा ना खाऊंगा, खाया है वो भी निकाल लूंगा. त्यासाठी हे घाबरले, त्यासाठी, कारण विकास करा. प्रत्येक गावात कोटीच्या वर कामं दिले आहे ग्रामीण मध्ये, आणि खूप मोठ्या प्रमाणात मी कामं केली आहे. रस्त्याचे केले, पाण्याचे केले, विजेचे केले, सर्व कामे व्यवस्थित केली. वैयक्तिक लाभाच्या योजना मी खूप मोठ्या प्रमाणात दिल्या. त्यासाठी तुम्हाला सांगतो, ही नगरपालिका एकदा देऊन बघा. मला बरेचसे पत्रकार पण विचारत होते सकाळी, म्हणे तुमची सत्ता नसताना तुम्ही कसं काम करणार? केंद्रात भाजपची सत्ता, राज्यात महायुतीची सत्ता, तुम्ही तर काहीच नाही म्हणे. काहीच नाही, त्याच्यातच तर जादू आहे आमचे. कारण मी तुम्हाला सांगू, मागच्या वर्षी मी कामं आणले होते. तुम्हाला मी याच्या पाळा वाचून दाखवतो. हे बघा, आदर्श नगर मध्ये मी 1 कोटीचा रस्ता आणला होता. रंगेश्वर पार्क ते आदर्श नगर मोठी गटार 1 कोटीची बांधली होती. प्रभाकर कॉलनीमध्ये 1 कोटीचे रस्ते दिले होते. पोलीस स्टेशनच्या बाजूला 75 लक्ष दिले होते, म्हणजे 75 लाख दिले होते. आदिवासी विकास मधून अंतर्गत 10 कोटीचे कामे आणले होते. जे रेस्ट हाऊस म्हणतो आपण, ते 5 कोटीचे काम चाललेले आहे. 5 कोटीचे रेस्ट हाऊस बनण्यात आहे. MIT TWDचे कार्यालय नव्हतं, कार्यालयासाठी 3 कोटी रुपये आणले होते, आणि त्यांच्या निवासस्थानासाठी 3.5 कोटी रुपये आणले होते. ते सर्व कामे चालू आहे. पंचायत समितीची बिल्डिंग, ती तालुक्याची पंचायत समिती असते ना, ही बिल्डिंग मी 5 कोटीची मंजूर करून आणली होती. ती पूर्ण झालेली आहे. आणि कर्मचारी निवासस्थानासाठी 10 कोटी रुपये आणले, त्याचं काम चाललेलं आहे. आणि रंगावलीवर इथे ब्रिज होत आहे, इथे ब्रिज होतोय, तो 8.5 कोटीचा आहे, आपण मंजूर केलेला आहे. आणि तुम्हाला सांगू, ते लहान पाडा आहे, त्याच्या बाजूला वसतिगृहाच्या बिल्डिंग चालू आहे. 10 कोटीच्या 2 बिल्डिंग चालू. ये हमारी जादू है. लाल टमाटर ताजा है, रिक्षा वाला राजा है. अशी आपल्याला कामं करता येतात. कामाची आपल्याला चिंता असते. आणि मी या गावात सहज असं नाही फिरून काढले आहे. आणि ताई बोलल्या गटारे कुठं बाकी आहे. आमच्या भिका भीमाच्या बाजूला बी आहे. ताईने सांगितलं, आता माझ्या लक्षात आलं, अगोदर त्याचं काम करू आपण. आता मी तुम्हाला सांगतो, आता खऱ्या रस्त्यावर येतो मी. आता माझी सटकली. मुफ्त का खाना छोड़ दे, नेकी कर बंदे, मुफ्त का खाना छोड़ दे, किसी का भला ना होता तो बुराई करना भी छोड़ दे. हे असं चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, अशा माणसांच्या नादी लागू नका. आणि मला म्हणतात गुंड आहे. अरे इधर मैं 15 साल से आता है, माझी एखादी कंप्लेंट तर दाखव. तू माझी कंप्लेंट दाखव ना. तू इथे काय करामत केले आहे मला माहिती आहे ना, आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आताही धमक्या चालू झाल्या आहे तुम्हाला. क्या रे उसके सदन में कैसा जाता, गाड़ी वाले की सदन में. अरे चलती का नाम गाड़ी, खिड़की अपनी दाढ़ी.
बघा आता तुम्हाला सांगतो मी, मला इथून A to Z माहिती होती आज, पण माझ्याकडे माहिती होतं, पण काल मी तिथे सभेत बोललो ना, A to Z माहिती मला इथे सांगायची आहे. तर ह्या नवापूरमध्ये मधून एवढी माझ्याकडे माहिती येऊन गेलेली आहे त्याची, तर आता आपल्याला स्पेशल अजून 2 दिवस पाहिजे त्याला, तेव्हा ती माहिती पूर्ण होईल. म्हणजे किती लफडा असेल, किती लफडा असेल. आणि तुम्हाला सांगू, तो नगराध्यक्षाचे उमेदवार, साखरेची पार्सल, अहो विधानसभेमध्ये मी उभा राहिलो, माझे गाव नंदुरबार तालुक्यात, तिथलं वोटिंग 92,000 या मतदारसंघाला जोडलेलं आहे. मग मी या मतदारसंघाचा आहे ना, आणि मी उभा राहिलो तर मला म्हणे तिकडची पार्सल आहे. अरे तुझी साखरेची पार्सल, तिला भाकरी बांधून पाठवणार ना. अहो तुम्हाला सांगू, इथे काय ओबीसी न होते का? ओबीसी न होता का इथे? बिचारा तो हेमू भाऊ वर्षानुवर्ष मागे त्याच्याच मागे होता. हेमू भाऊचे काय झालं, तो ओबीसी होता ना, त्याचा वापर केला असता. तर कशामुळे हे झालं? भिकाचा मास्तर, भीमाचा मास्तर, हे काय केली आहे? टाके केली आहे ना. घरातले राहायचे तर बाहेर जाणार नाही, बाहेरच्या राहिले तर बाहेर जाणार. म्हणजे दूरदृष्टी किती आहे त्यांची, किती चांगले विचार आहे त्यांचे डब्यासाठी. तर तुम्हाला सांगतो, असे माणसं हे करून राहिलेले आहे, आपल्याला सावध राहावं लागणार आहे, सावध राहावं लागणार आहे. कालची सभेमध्ये खूप देत होते, माझे चष्म्यावर बोलत होते ते. तो एवढा मोठा नेता घेऊन आले, या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे आमदार आहेत, आणि तिसऱ्या चौथ्यांदा आमदार होत आहेत, आणि त्याला काल रात्री माझ्या चष्मा दिसला. त्याला आवडला असता तर सांगितलं असतं, मी देऊन टाकला. आता तुम्हाला सांगू, तिथला तो तिथून आलेला आहे. कशाला आणलं त्याने? भाड्याने आणला त्याला. त्याची मी हकीकत सांगतो मी तुम्हाला. या भाऊसाहेबाने काय झालं, आपण पुष्पाला आणलं, झुकेगा नाही. याने काय म्हटलं, याला वाटलं काय साला जमतात नाही जमता असेल, कारण इथे सभा झाली, सना मलिक आल्या होत्या, आमदार आहे ते राष्ट्रवादीच्या, पालकमंत्री आले होते, खुर्च्या रिकाम्या होत्या. आता काय करू? मग आता नंदुरबारचा गारुडी आणला. नंदुरबारचा गारुडी, मादारी म्हणतात त्याला. हे हा मादारी आहे ना, या दोघांना खेळवतो तो. नाग मुंगूसवर खेळत होता, असा खेळवतो तो. हा यांना खेळवतो. मी तुम्हाला सांगू, विधानसभेमध्ये अजितदादा खांडबाळ्याला भरत भाऊची सभा घेतली आमदारकीला, आणि हा महायुती म्हणून चंदूभैया त्या सभेवर बसला, आणि सभेवरून भाषण केलं चंदूभैयाने की भरत भाऊला मतदान करा. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं की शिरीषला मतदान करा. खेळून राहिला ना. आता काल मी तुम्हाला सांगू काय झालं, इथे बोंबलून गेला आणि नवागावला जेवायला गेला. अब क्या होगा काल्या तेरा. चंदूभैयाने मास्क बांधून आला, त्याला कॅन्सर आहे हे जग काय आहे. तसं बी माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झालं, मी चष्मा घातला, मला डॉक्टरने सांगितलं माझ्या 14 तारखेला ह्या डोळ्याचे ऑपरेशन झालं, मोठ्या होता मला.
मोत्या काढला, लेस बसवली. मग डॉक्टरने मला सल्ला दिला की थोडे दिवस चष्मे घाला, नाही तर घरातून बाहेर निघू नका. पण आपली परिस्थिती असं, त्याच्यामुळे हे आपण केलं ना, त्याच्यामुळे मी घातला चष्मा, तर त्याला चष्मा दिसला. आणि मला सांगतो तिथे काय खून झाला, मटण झाला, तिथे रॅली निघाली, मूक मोर्चा निघाला. त्या रॅलीत समाजाच्या म्हणून मी गेलो. तर या भाऊने काय केलं, आपल्या भाऊला फसवलं, असं मला फसवलं. मी त्या रॅलीत गेलो आणि त्या रॅलीमध्ये तो दंगा झाला, तिथे दगडफेक झाली, त्यात माझं नाव गोवण्यात आलं. तिथे मला आरोपी बनवून टाकले. आणि यांना काय वाटलं, आता नगरपालिकेचे इलेक्शन लागेल, मग याला आरोपी बनवू, हा बाहेर राहील, हे मध्ये राहील, असा त्यांचा विचार होता. म्हणजे हा नवापूरला येणार नाही, आमच्या बॅनर राहणार नाही, मग मजा आमची येईल, आमचा डबा भरेल, अशी परिस्थिती. त्याच्यामुळे आणि तो काय सांगतो, या आदिवासी पोराचा मर्डर झाला. त्या मर्डर त्या आदिवासीच्या पोराचा झाला, तो कोणी केला, त्याच्या नगरसेवकाच्या भावाने केला. आता मोहित राजपूत आहे नंदुरबारला, एक मोहित राजपूत नावाचा तरुण होता, त्याचा मर्डर झाला त्याच्या 10-15 दिवस अगोदर. तो बी त्याचा नगरसेवक होता, त्याचा नगरसेवक होता. अजूनही त्याला उमेदवारी दिली, त्या नगरसेवकाने त्याचा मर्डर करायला लावला. अशा माणसं जर करत असतील आणि आपल्यावर आरोप ठेवत असतील, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. आता भाऊ ते कसं झालं तुम्हाला सांग, यांनी सर्वांनी सांगितलं. भाऊ एकदम साधा आणि सरळ माणूस. त्याचे 3-4 वर्षापासून धंदेवाद आहे, त्याच्यावर गुन्हे आहेत, पण 4 वर्षापासून त्याच्यावर गुन्हे नाही. आणि गुन्हे नाही आणि अचानक फॉर्म भरल्यावर येतात आणि उचलून घेऊन जातात. काय समजायचं आपण, हा रडीचा डाव आहे ना. हा म्हणजे तुमच्यासमोर काही कोणी लढू नये का, तुम्हाला असंच बाय द्यायला पाहिजे का, ही जनता त्यांना माफ करणार नाही. हे काम चुकीचं होऊन राहिलेलं आहे, ही चुकीला माफी नाही. तुम्हाला सांगतो चुकीला माफी नाही. रिक्षाला मत द्यावं लागेल, तुम्हाला भरभरून मत द्यावं लागेल, यांची तुम्हाला जागा दाखवावी लागेल, यांची तुम्हाला जागा दाखवावी लागेल, नाही ते असेच करतील. आता भाऊला दिलं, तो एवढा बोंबा मारतो त्या सभेमध्ये, एवढे गुन्हे आहे, एवढं कसं आहे. अरे 2017 मध्ये काँग्रेसचे तिकीट भिका भीमाने दिलं ना, भिका भीमाने तिकीट दिलं ना, तर तेव्हा भाऊ काही दूध विकत होता का, भाऊ दूध विकत होता का तेव्हा. आणि आमच्याकडे आला, आता तो व्यवसाय बंद आहे त्याचा, आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आपले उचलायला लावला. हे बरोबर नाही ना. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, हे माणसं आहे ना, हे तुमचे भिका भीमा आहे ना, हे नागापेक्षा जास्त विषारी. यांना कधी चहा पाजायची नाही, यांना नागाला दूध पाजून द्यायचं, पण यांना पण चहा पाजायचं. असे माणसं आहे ते, विषारी माणसं आहे ते, घातकी माणसं आहे ते. आता लफडे, आता बघा नरेंद्र